नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 10चा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 7 लेक्चर झालेले आहेत आणि हे आपलं 8वं लेक्चर आहे। तर ह्या 8व्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत? ह्या 8व्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.2 पाहणार आहोत। प्रॅक्टिस सेट 4.2 पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपला पहिला क्वेश्चन आहे। पहिला क्वेश्चन आपण पाहूया, ठीक आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा, ठीक आहे। तर पाहूया। तर क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे? चेतना स्टोर, स्टोरचं नाव दिले काही असो, आपल्याला काही देणं घेणं नाही नावाशी, ठीक आहे। चेतना स्टोर पेड जीएसटी, त्यांनी काय केलेले? पेड जीएसटी, हे महत्त्वाचं आहे। पेड जीएसटी रुपीज 1,05,000 ॲट द टाइम ऑफ परचेस, हे लक्षात घ्यायचं। याच्यात मेन वर्ड काय तुमचा? जीएसटी पेड आहे का नाही? पेड जीएसटी 1,05,000 हे महत्त्वाचा वर्ड आहे आणि हे परचेस किंवा सेल हे महत्त्वाचा वर्ड आहे। म्हणजे जेव्हा जीएसटी कधी पेड करतोय तो परचेस करताना किंवा सेल करताना, हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे। मग परचेस करताना हा काय करतो? जीएसटी देतो चेतना स्टोर। म्हणजे चेतना स्टोर कोण आहे? हे रिटेलर आहे, ठीक आहे। अँड कलेक्टेड जीएसटी, आणि कलेक्टेड जीएसटी जेव्हा तो काय करेल? मग सेल करेल तेव्हा काय करेल? जीएसटी काय करेल? कलेक्ट करेल। अँड कलेक्टेड जीएसटी रुपीज 1,22,500 ॲट द टाइम ऑफ सेल, ड्युरिंग 1 जुलै 2017 to 31 जुलै ऑफ 2017। आता ही तारीख वगैरे दिलेली आहे तुम्हाला। आता म्हणजे हे 1 जुलै 2017 to 31 जुलै 2017, त्यांनी जर तारीख दिली असेल तर त्याच्याशी काय देणं घेणं नाही आपल्याला। काय देणं घेणं आहे? काही नाही, काही फरक पडत नाही। त्यांनी कधी म्हणजे एका महिन्यामध्ये कलेक्ट करो का 2 महिन्यात करो का 1 वर्षात करो का तारीख नाही दिली तरी काय फरक पडत नाही। मग क्वेश्चन लेंदी करण्यासाठी आणि बी स्पेसिफिक करण्यासाठी त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे तारखेचं काही देणं घेणं नाही। फक्त गोष्टी काय बघायचं आपल्याला क्वेश्चनमध्ये? फक्त काय बघायचं? जीएसटी बघायचं किती आहे। परचेस करताना जीएसटी काय करेल? तो पेड करेल। कोणी पण आपण खरेदी करताना आता काही एखादी वस्तू खरेदी करताय तर त्याला जीएसटी द्यावा लागेल, आहे का नाही? मग ह्या चेतना स्टोरनं काय सामान खरेदी केलं तर त्याला सामानावर काय जीएसटी द्यावा लागला आणि त्याला 1,05,000 रुपयाचा जीएसटी द्यावा लागला। मग तो सामान आणल्यावर चेतना स्टोर जो असेल तो काही ठेवणार नाही, आपल्याकडे विकण्यासाठीच घेऊन येतात रिटेलरवाले। मग तो काय करेल? विकेल। कोणाला विकेल? कस्टमरला विकेल, ग्राहकांना विकेल। मग विकल्यानंतर तो काय किती पूर्ण टोटल म्हणजे काहीतरी भाव वाढून विकेल। भाव वाढला म्हणजे जीएसटी पण वाढणार आहे त्याच्यावर, आहे का नाही? भाव वाढला म्हणजे जीएसटी वाढणार आहे आणि जीएसटी वाढला किती? म्हणजे 1,05,000 रुपये केला होता तर 1,22,500 रुपये त्यांनी पूर्ण जीएसटी कलेक्ट केलेला आहे। सरळ जर तुम्हाला जर काय काढायचं असलं याचं उत्तर, तर तुम्ही 1,22,500 मधनं हे 1,05,000 मायनस केलं तर 22,000 रुपये त्याला काय जीएसटी, त्याला एक्स्ट्रा जीएसटी आलेला आहे, ठीक आहे। सरळ सांगू शकता तुम्ही। त्याच्यानंतर काय विचारलेले क्वेश्चनमध्ये? फाइंड जीएसटी पेएबल बाय चेतना स्टोर्स। जीएसटी पेएबल बाय चेतना स्टोर्स म्हणजे याचा अर्थ काय? चेतना स्टोर जीएसटी पेएबल, चेतना स्टोर काय आहे? रिटेलर आहे। चेतना स्टोर काय आहे? रिटेलर आहे। आणि रिटेलर काय करतो? कोणाकडनं जीएसटी घेत असतो? रिटेलर ग्राहकाकडनं म्हणजे कस्टमरकडनं जीएसटी घेतो आणि जीएसटी ग्राहकाकडनं घेतल्याच्या नंतर मग कोणी असो, फॅक्टरीवाला असो किंवा मॅन्युफॅक्चरर असो किंवा रिटेलर असो, ठीक आहे। तर हे जे लोक जीएसटी पे कोणाला देतात? आपले जे जीएसटी आहे इनपुट टॅक्स घेतल्याच्या नंतर त्यांनी जीएसटी गव्हर्नमेंटला जीएसटी काय करतात? जीएसटी गव्हर्नमेंटला देत असतात। जीएसटी पेएबल जर म्हणलं तर ऑलवेज काय करायचं? म्हणजे चेतना स्टोर जीएसटी पेएबल आहे तर कोणाला देणार? तो गव्हर्नमेंटला देणार। हे एवढ्या गोष्टी समजून घ्या। आता हे या डेटचं काही देणं घेणं नाही सांगितलं होतं मी, पण एक गोष्ट मला सांगायचं या डेटविषयी। आता 1 जुलै 2017 आहे, ह्या डेटचं एक महत्त्व आहे, तेवढंच सांगायचं मला। 1 जुलै 2017 हा MCQ येऊ शकतो तुम्हाला। ही डेट फक्त लक्षात ठेवायची, ह्या क्वेश्चनमुळे नाही आहे। तर 1 जुलै 2017ला आपल्या देशामध्ये जीएसटी लागू केलेला आहे। 1 जुलै 2017ला आपल्याला काय जीएसटी लागू केलेला आहे? काय लागू केलेला आहे? जीएसटी लागू झालेला आहे आपल्या देशामध्ये 1 जुलै 2017 पासून, ठीक आहे। म्हणजे आतापर्यंत जीएसटी आहे तेव्हा लावलेला आहे। आणि त्यावेळेचे फायनान्स मिनिस्टर कोण होते? तर अरुण जेटली होते। एवढं अरुण जेटलीचं काय नाव लक्षात ठेवायची गरज नाही आणि आता ते काय नाही आहेत सध्या, ठीक आहे। म्हणजे लेट फायनान्स मिनिस्टर अरुण जेटली आपण म्हणू शकतो, ठीक आहे। फक्त ही तारीख लक्षात ठेवा। 1 जुलै 2017 परीक्षेमध्ये प्रश्न तुमच्या 1 मार्कला विचारले गेलेला आहे
आणि विचारला जाऊ पण शकतो. 1 जुलैपासून तुमचा GST लागू केलेला आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला सरळ सरळ आपण काय करू शकतो, क्वेश्चन सोडू शकतो. पहा, क्वेश्चन सोडायला सुरू करायचं. तर पहा, सोल्युशन स्टेप बाय स्टेप क्वेश्चन सोडायचं. आता तुम्हाला ही गोष्ट समजलीच आहे. हे लिहिले तरी चालते, नाही लिहिले तरी चालते, परंतु मी तुम्हाला म्हणजे क्वेश्चनमध्ये ह्यासाठी लिहून देतोय की तुम्ही जेव्हा हे वाचाल तर तुमच्या लक्षात येईल आणि क्लॅरिटी येईल. काय लिहून देणार आहे म्हणजे, आहे का नाही, म्हणजे GST हा चेतना स्टोर कोणाला देणार आहे, GST पेएबल बाय, आहे का नाही, चेतना स्टोर मीन्स तो कोणाला देणार आहे, गव्हर्नमेंटला देणार आहे. हे एक स्टेटमेंट मी काय करतो तुम्हाला लिहून देतो, आहे का नाही. तर ठीक आहे, GST, आहे का नाही, फाइंड द GST पेएबल बाय चेतना स्टोर्स, हे काढायचं तुम्हाला. GST पेएबल बाय चेतना स्टोर, आता हे काढायला सांगितले. फाइंड द GST पेएबल बाय चेतना स्टोर. GST पेएबल बाय चेतना स्टोर मीन्स याचा अर्थ काय होतो मी सांगतोय तो तुम्हाला, कारण समजलं म्हणजे हे समजलं तर क्वेश्चन सोडवता येतील तुम्हाला, क्वेश्चन व्यवस्थित अंडरस्टँड होईल. मीन्स GST पेएबल, है का नाही, GST पेएबल बाय चेतना स्टोर मीन्स GST पेएबल, है का नाही, GST पेएबल टू द गव्हर्नमेंट, है का नाही, किंवा सरळ सरळ असं म्हणू शकता, है का नाही, मीन्स GST टू बी पेड टू द गव्हर्नमेंट. सरळ सरळ GST पेएबल म्हणण्यापेक्षा डबल वर्डिंग करण्यापेक्षा GST पेएबल बाय चेतना स्टोर मीन्स GST पेड बाय किंवा GST पेड बाय चेतना स्टोर. डबल कशाला लिहू, सरळ सरळ लिहून टाकू. GST पेड बाय चेतना स्टोर टू गव्हर्नमेंट, है का नाही. GST पेएबल बाय चेतना स्टोर मीन्स GST पेड बाय, ठीक आहे जाऊ द्या, चेतना स्टोर टू द गव्हर्नमेंट. आता हे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. थोडंसं इकडलं तिकडं वर्डिंग होऊ शकते, वर्डिंग इकडं तिकडं झाली तर काय हरकत नाही, तुमचा जो एक्झामिनर आहे तो समजून घेईल, ठीक आहे. आणि हे नाही लिहिलं तरी चालून जाते, ठीक आहे. म्हणजे GST पेएबल बाय चेतना स्टोर मीन्स GST पेड बाय चेतना स्टोर टू द गव्हर्नमेंट एवढं लिहिलेलं आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये हे लिहायचं नाही की स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, एवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही, ठीक आहे. आता इथपर्यंत कळलं असेल. त्याच्यानंतर मग आता आपल्याला काय करायचं, असा क्वेश्चन असते तेव्हा आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स काढून घ्यायचं. मग पहिल्यांदा आपण काय करूया, इथं आउटपुट टॅक्स काढून घेऊया. आउटपुट टॅक्स हे लक्षात घ्यायचं, जेव्हा आहे का नाही, आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स, म्हणजे आउटपुट टॅक्स कधी असणार आहे, म्हणजे जेव्हा आपण पहा एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जेव्हा सेल केला जातो, आहे का नाही, जेव्हा कस्टमर काय करतो, म्हणजे एकच टॅक्स आउटपुट टॅक्स दोघांसाठी असू शकतो, आहे का नाही. आउटपुट टॅक्स वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा असू शकतो. म्हणजे आता आपल्याला कोणासाठी आउटपुट टॅक्स काढायचा आहे, चेतना स्टोरसाठी काढायचा आहे, ठीक आहे. चेतना स्टोरसाठी काढायचं आहे. आता मी तुम्हाला सांगू शकतो इथे की जर चेन जर सांगितलं तर आउटपुट, मी हे पण सांगितलं होतं तुम्हाला की आउटपुट टॅक्स एकासाठी आउटपुट टॅक्स असतो आणि एकासाठी इनपुट टॅक्स पण असू शकतो. समजा ही जर चेन बघितली आपण कोणाची, समजा हा मॅन्युफॅक्चरर आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चररलाच फॅक्टरी म्हणतो आपण, मॅन्युफॅक्चरर किंवा फॅक्टरी. त्याच्यानंतर आपले कोणतं येते, होलसेलर किंवा त्यालाच आपण डिस्ट्रीब्युटर म्हणतो. होलसेलर आणि डिस्ट्रीब्युटर वेगवेगळे असतात, ठीक आहे, त्या एकाच लेवलला येतात ते. आणि त्याच्यानंतर तुमचा रिटेलर येतो, त्याच्यानंतर तुमचा येतो कस्टमर. मग मला सांगा, हा मॅन्युफॅक्चरर ह्याला विकत असतो सामान, ह्याच्यावर काहीतरी GST लावत असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा याला विकत असतो, ह्याच्यावर GST लावत असतो. आपण इथं केस घेऊया, म्हणजे जेव्हा हा काय करत असतो, होलसेलर जेव्हा रिटेलरला विकत असतो, होलसेलर काय करत असतो, रिटेलरला विकत असतो. होलसेलर जेव्हा रिटेलरला विकत असतो तेव्हा ह्याच्यासाठी काय झालं, ह्याच्याकडनं जो टॅक्स कलेक्ट केला तो त्याच्यासाठी इनपुट टॅक्स असेल, ठीक आहे. काय असेल, इनपुट टॅक्स असेल. आणि जेव्हा रिटेलर म्हणजे जेव्हा हा होलसेलर आहे का नाही, होलसेलर जेव्हा ह्या मॅन्युफॅक्चरर नाही करत असतो तेव्हा ह्याच्यासाठी हा इनपुट टॅक्स असतो, बरोबर आहे. आणि जेव्हा हा रिटेलर ह्या कस्टमरकडनं किंवा होलसेलर याच्याकडनं हे करत असतो तेव्हा ह्याचा आउटपुट टॅक्स असतो. ह्याचा इथं आउटपुट, ह्याचा इथं आउटपुट. आता कळलं असेल किंवा तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल, ठीक आहे. कन्फ्युजन होत असेल तर सोडून द्या. पहा, सरळ एवढं लक्षात घ्यायचे, मी तुम्हाला सिंपल याच्यामध्ये सांगतो. तर कळलं नसेल तर कन्फ्युजन कशाला करता. पहा, आउटपुट टॅक्स म्हणजे काय, सरळ लक्षात घ्यायचं. आउटपुट टॅक्स म्हणजे तुमच्या क्वेश्चनमध्ये एवढं दिलेलं असते, परचेस आणि सेल, आहे का नाही. ज्यावेळेस सेल वर्ड येतो त्यावेळेस जो असते GST तो झाला आउटपुट टॅक्स, आहे का नाही. मग आउटपुट टॅक्स तुमचा काय असणार आहे, एक वर्ड इथं लिहिलं तरी चालते या ब्रॅकेटमध्ये, तुम्हाला समजण्यासाठी लिहून देतो मी, आणि नाही लिहिलं तरी चालते. आउटपुट टॅक्सच्या जागी काय करू शकता, टॅक्स कलेक्टेड, काय लिहू शकता, टॅक्स कलेक्टेड
ॲट द टाईम ऑफ सेल, ॲट द टाईम ऑफ सेल. म्हणजे हे स्टेटमेंट काय करा तुम्ही, हे पाठच करून घ्या एवढंच. म्हणजे जेव्हा जेव्हा आउटपुट टॅक्स लिहिसाल ना, जेव्हा जेव्हा आउटपुट टॅक्स लिहिसाल तर त्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं टॅक्स कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल. 3-4 वेळेस असं लिहित गेल्या तर तुम्हाला कळून पण जाईल आउटपुट टॅक्स म्हणजे काय असतं. आता पहा इथं चेतना स्टोअर पेड GST ₹1,05,000 ॲट द टाईम ऑफ परचेस म्हणले. मग हा परचेस जिथे वर्ड येतो तो इनपुट टॅक्स असतो. आणि कलेक्टेड GST ₹1,22,500 ॲट द टाईम ऑफ सेल. मग ॲट द टाईम ऑफ सेल आहे ती व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे किती असणार आहे, 1,00,000 तुमचं 22,500 ही रक्कम आहे तुमची. ठीक आहे, 1,22,500 रुपये ही रक्कम आहे. रुपीजचं सिम्बॉल देऊन टाका इथं वाटलं तर. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला असं कळलं असेल व्यवस्थित, इथपर्यंत काय अडचण नसणार आहे. आता हा आउटपुट टॅक्स झालेला वाटलं त्याला 1 नंबर बी देऊ शकता आणि 2 नंबर लिहून काय लिहू शकता याला. आता आउटपुट टॅक्स झालेला त्याच्यानंतर इनपुट टॅक्स काढून घ्या. आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स तुम्हाला काढावाच लागतो. इनपुट टॅक्स म्हणजे आता काय असणार इथं, टॅक्स आहे का नाही, टॅक्स पेड ॲट द टाईम ऑफ परचेस. जेव्हा तो रिटेलर चेतना स्टोअर काय करेल, कोणाकडनं खरेदी करेल सामान, होलसेलरकडनं सामान खरेदी करेल. होलसेलरकडनं सामान खरेदी करताना चेतना स्टोअरला टॅक्स द्यावा लागतो आहे का नाही. म्हणजे टॅक्स पेड काय असणार इथं, टॅक्स पेड ॲट, हे कोणाकडून घेतलं ते लिहायची काय गरज नाही. टॅक्स पेड ॲट द टाईम ऑफ परचेस. ह्याच्यात एकच वर्ड महत्त्वाचा ठेवायचं आहे, परचेस आणि सेल. जिथं आउटपुट असते तिथं सेल, परचेस असते तिथं इनपुट टॅक्स. आणि इनपुट टॅक्स जो असतो तो तुमचा ITC असतो. आता हे किती आहे तुमचा, म्हणजे इनपुट टॅक्स किती आहे, रुपीज किती आहे, 1,00,000 आहे का नाही, 1,05,000 1,05,000 आहे. हे 1,05,000 आहे इथं दिलेलं आहे, 1,05,000 आहे. हा झाला तुमचा इनपुट टॅक्स. मग हे आहे म्हणजे इनपुट टॅक्स म्हणजेच तुमचं ते काय असतो, ITC असतो. इनपुट टॅक्स म्हणजेच तुमचा काय असतो, ITC असतो. त्यालाच ITC म्हणजे काय, तुमचं इनपुट टॅक्स क्रेडिट आहे का नाही. म्हणजे ITC किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट असं लिहा, इनपुट टॅक्स क्रेडिट. ह्यालाच ब्रॅकेटमध्ये तुम्ही ITC म्हणू शकता, ITC. आणि जो तुमचा इनपुट टॅक्स असतो तोच असतो, म्हणजे रुपीज तुमचा 1,05,000. ठीक आहे, म्हणजे हे ITC कोण कलेक्ट करणार आहे, म्हणजे हा जो रिटेलर आहे चेतना स्टोअर घेणार आहे, तो सरकारकडनं वापस घेणार आहे. कारण सरकारला एवढे पैसे देणार आणि हे आपले इनवॉइस दाखवून त्यांच्याकडनं तो वापस घेईल. ठीक आहे, तर हे इनपुट टॅक्स ITC क्रेडिट झाले. मग आता तुम्हाला काय करायचं, फाइंड द GST पेएबल बाय चेतना स्टोर्स. मग आता GST पेएबल चेतना स्टोअर GST किती सरकारला देईल आहे का नाही. फाइंड द GST पेएबल बाय चेतना स्टोअर म्हणजे ॲक्च्युअल GST चेतना स्टोअर सरकारला किती देईल. तर चेतना स्टोअर काय करेल, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे का नाही, मी तो वर लिहितो. तर इथं वर लिहितो GST पेएबल बाय चेतना स्टोअर. म्हणजे GST पेएबलचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. GST पेएबलचा फॉर्म्युला काय आहे पहा, रिकॉल करा. तर GST पेएबलचा फॉर्म्युला आहे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स आहे का नाही. GST पेएबल इज इक्वल टू काय असणार आहे, GST पेएबल इज इक्वल टू काय असणार आहे, आउटपुट टॅक्स मायनस तुमचं काय असणार आहे, इनपुट टॅक्स किंवा याला ITC लिहिलं तरी चालेल. आउटपुट टॅक्स लिहा किंवा इनपुट टॅक्स लिहिलं तरी चालते. सरळ तुम्ही ITC लिहून टाका, इनपुट टॅक्स लिहिण्यापेक्षा ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट ITC लिहित चला. ठीक आहे, आणि हा फॉर्म्युला पाठ करून घ्यायचा. तुम्हाला सरळ हा क्वेश्चन मी समजून सांगतो म्हणून खूप वेळ लागतोय. हा क्वेश्चन जर सोडायला गेला तर तुम्हाला 2 मिनिटात क्वेश्चन सोडून होते. सरळ आउटपुट टॅक्स काढायचं. म्हणजे हे एक वेळ सांगा वाटलं तर सांगायचं GST पेएबल बाय चेतना स्टोअर्स मीन्स GST पेड बाय चेतना स्टोअर टू द गव्हर्नमेंट दिलं. त्याच्यानंतर आउटपुट टॅक्स लिहायचं, हे लिहा वाटलं तर लिहायचं, पण लिहत चला तुम्हाला प्रॅक्टिस होईल. त्याच्यानंतर लिहून टाकायचं तुमचा ॲट द टाईम ऑफ सेल किती GST आउटपुट टॅक्स. त्याच्यानंतर इनपुट टॅक्स लिहायचं. त्याच्यानंतर इनपुट टॅक्स जो असतो तो तुमचा ITC असतो, म्हणजे सेम असते. मग GST पेएबलचा फॉर्म्युला लिहायचा, आउटपुट टॅक्स इज इक्वल टू मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स तुमचा किती आहे, 1,00,000 का आहे, रुपीज 1,22,500 मायनस रुपीज तुमचा किती असणार आहे, 1,05,000 असणार आहे. ह्याला जर सोडवलं तुम्ही, ह्याला सोडवलं तर इथं लिहितो मी. पहा 1,22,500 मधनं 1,05,000 जर गेले तर तुमचे रुपीज 22,000 राहणार आहे. किती राहणार आहे, रुपीज 22,000 राहणार आहेत. तर हे तुमचं काय आहे, GST पेएबल. म्हणजे GST किती देणार आहे, म्हणजे हे 22,000 काय आहे, हे GST पेएबल म्हणजेच काय असणार आहे, GST पेएबल बाय चेतना स्टोअर टू द गव्हर्नमेंट. हे तुमचं 22,000 देणार आहे. म्हणजे सरळ GST पेएबल बाय चेतना स्टोअर इज असं वाटलं तर स्टेटमेंट
लिहून टाकाय. GST पेएबल बाय चेतना स्टोर इज ₹22,000. हे अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन सोडून झालेला आहे. आणि हा क्वेश्चन फक्त आणि फक्त तुमच्या परीक्षेमध्ये येतो, 2 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये येतो. ठीक आहे, सिंपल आहे, सरळ आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे आणि थोडंसं अंडरस्टँडिंग व्हावं म्हणून थोडंसं व्यवस्थित घेतलेलं आहे. एवढा वेळ तुम्हाला परीक्षेमध्ये लागत नाही. तर आता याच्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. पहा आता नेक्स्ट सेकंड नंबरचा क्वेश्चन लिहिलेला आहे. जसा फर्स्ट क्वेश्चन होता तसाच आहे, जो फर्स्ट क्वेश्चन होता तसाच आहे, थोडंसं ॲडिशन आहे याच्यामध्ये, फक्त ITC काढायचं आहे. ITC आपण काढलेलं होतं, फक्त सांगितलं नव्हतं. पहा क्वेश्चन वाचून घेऊया, समजेल तुम्हाला. नजमा इज अ प्रोप्रायटर. नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म रजिस्टर्ड अंडर GST. ठीक आहे, रजिस्टर करू दे, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. त्यांनी नाव सांगितलेलं आहे, नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म रजिस्टर्ड अंडर GST. नजमा एक प्रोप्रायटर नावाचं का आहे, फर्म आहे आणि त्यांनी GST मध्ये रजिस्टर केलेलं आहे. बरं ठीक आहे, चला GST ज्यांनी रजिस्टर केले त्याच्याकडेच आपल्याला त्याच्यावरच क्वेश्चन असणार आहे. शी पेड GST ₹12,500 ऑन परचेस. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तिनं GST काय केलेली, पेड केलेली आहे नजमा, आहे का नाही, नजमा फर्मनं. आणि किती, 12,500 ऑन परचेस. तर हे परचेसचं आहे, तर हे त्यांचं काय असणार आहे, हे त्यांचं असणार आहे इनपुट टॅक्स. काय असणार आहे, इनपुट टॅक्स असणार आहे. इनपुट टॅक्स काय असणार आहे, इनपुट टॅक्स. अँड कलेक्टेड GST ₹14,715 ऑन सेल. तर हे काय असणार आहे, त्यांचं आउटपुट टॅक्स असणार आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे क्वेश्चन वाचताच. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC. ITC किती असणार आहे, ITC सरळ सरळ तुम्हाला काढता येते. ह्या काय करायचं तुम्ही, आउटपुट टॅक्समधनं हे इनपुट टॅक्स जर मायनस केला तुम्ही, तर तुम्हाला मिळणार आहे ITC भेटून जाईल तुम्हाला. टू बी क्लेम्ड, ITC टू बी, म्हणजे ITC तुमचं ITC तुमचं काय आहे, सरळ सरळ नाही ते नसणार आहे, ते तुमचं GST पेएबल असणार आहे. हे जे आहे ते तिनं जितकं GST ते हे केलेलं आहे, हेच अमाऊंट काय 12,500 त्याचं ITC असणार आहे. टू बी क्लेम्ड हे तुमचं 12,500 काय असणार आहे, ITC असणार आहे, टू बी क्लेम्ड. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल. GST पेएबल आणि ITC. तर ITC जेव्हा म्हणजे जे एखादा फर्म सामान खरेदी करते है का ना, म्हणजे रिटेलरवाला होलसेलरकडनं सामान खरेदी करतो आणि तेव्हा तो GST देतो, म्हणजे रिटेलरवाला होलसेलरला जे काय पैसे देतो GST ते त्याचं काय असते, पूर्ण ITC असते. आणि त्याच्यानंतर तो सामान विकतो. मग सामान विकल्याच्या नंतर कलेक्ट करतो तो कस्टमरकडनं GST. मग जास्त GST कस्टमरकडनं कलेक्ट केला जातो. का, कारण तो जास्त किमतीमध्ये सामान विकतो, तर जास्त किमतीमध्ये सामान विकल्यामुळं GST पण जास्त येणार आहे. मग त्याच्यामधनं जर मायनस केलं, ज्या सामान कस्टमरला विकलं, म्हणजे कस्टमरकडनं GST कलेक्ट केला आणि त्यांनी जो GST होलसेलरवाल्याला दिला त्याच्यामधला जो फरक असतो तोच का असतो, GST पेएबल आहे का नाही, एखादा स्टोर असेल त्याचा. आणि तो GST पेएबल कोणाला असणार आहे, गव्हर्नमेंटला. आता इथं लिहा वाटलं तर लिहून टाका, मी आता 1-2 वेळेस लिहू, तुम्ही बाकी लिहायची काही गरज नाही, सरळ सरळ तुम्ही सोडू शकता. कारण हा पण क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये 2 मार्क्ससाठीच येणार आहे. किती मार्क्ससाठी येणार आहे, 2 मार्क्ससाठीच येणार आहे, त्यामुळे लिहायची काही गरज नाही. ठीक आहे, 2 मार्क्ससाठी येणार आहे. तर आता GST इथं वाटलं तर लिहून टाकू, GST पेएबल बाय नजमा स्टोर. GST पेएबल बाय नजमा स्टोर, नजमा आहे का नाही, नजमा स्टोरच आहे ना, स्टोर म्हणा, फर्म दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, फर्म लिहा. GST पेएबल बाय नजमा फर्म मीन्स GST पेड बाय नजमा फर्म टू द गव्हर्नमेंट. कोणाला देणार आहे, गव्हर्नमेंटला. हे लिहिणं गेलं तरी चालते, पण मी तुम्हाला समजण्यासाठी आहे. तर हे GST पेएबल बाय नजमा फर्म मीन्स GST पेड बाय नजमा फर्म टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला दिलेलं त्याला आपण GST पेएबल म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करून घ्या, इथं आउटपुट टॅक्स काढून घ्या. इथं काय करून घ्या, आउटपुट टॅक्स हे वारंवार मी तुम्हाला का लिहून देतो, कारण तुम्हाला हे एकदा कळलं तर तुमच्या डोक्यामध्ये फिट बसेल. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये फिट बसले, अंडरस्टँडिंग झाले, तर तुम्हाला आरामशीर काढता येते. तर आउटपुट टॅक्स काय असणार आहे, त्यांनी आहे का नाही, म्हणजे जेव्हा त्यांनी GST काय करतो, आउटपुट टॅक्स म्हणजे जेव्हा तो कस्टमरला विकतो त्यावेळेस, म्हणजे ॲट द टाईम ऑफ सेल आहे का नाही, GST कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल असं असणार आहे. आउटपुट टॅक्स काय असणार आहे, GST कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल. GST कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल. सेलच्या वेळेस जो GST कलेक्ट केलं त्याला म्हणतो आपण काय म्हणतो,
हे झालं तुमचं आउटपुट टॅक्स. किती आहे तुमचा रुपीज, किती आहे रुपीज 14,750. त्याच्यानंतर हे 5 आहे, ठीक आहे 550. त्याच्यानंतर तुमचं काय असणार आहे, इनपुट टॅक्स काढून घ्या लगेच. इनपुट टॅक्स आता तुमचं इनपुट टॅक्स काय असणार आहे आता, GST पेड. हे सरळ सेमच असणार आहे. आउटपुट टॅक्सची कोणताही क्वेश्चन असेल तर हे सेम असणार आहे. फक्त ही किंमत हे करणार आहे. लक्षात काय ठेवायचं, सेल लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस सेल असेल तिथं आउटपुट टॅक्स आणि जिथं परचेस असेल तिथं इनपुट टॅक्स आहे की नाही. GST पेड ॲट द टाईम ऑफ परचेस. आता हे लिहायचं का, परीक्षेमध्ये तुम्ही लिहायचं का, जर वेळ असेल तर तुम्ही लिहित चला आणि एखाद्या वेळेस नाही लिहिलं तरी चालते. हे लिहिल्यावर एक्झामिनरला एवढं कळेल की बाबा तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित अंडरस्टँड झालेला आहे, टॉपिकचं या चॅप्टरचं चांगलं नॉलेज आहे आणि एकदम सुटसुटीत व्यवस्थित लिहिल्यामुळे एक्झामिनर तुम्हाला थोडेसे जास्त मार्क देऊन टाकेल. आणि दुसऱ्या कोणत्या क्वेश्चनमध्ये कमी मार्क पडत असेल तरी तो जास्त देऊन टाकेल खुश होऊन. म्हणजे ठीक आहे. तर हे कळलं असेल तुम्हाला, त्यासाठी व्यवस्थित लिहायचं आहे. मग किती आहे इनपुट टॅक्स तुमचा, किती असणार आहे इनपुट टॅक्स म्हणजे पेड आहे का नाही, पेड आहे का नाही ऑन परचेस. परचेस शब्द लक्षात ठेवायचा, जिथं परचेस असेल तिथं आहे का नाही परचेस, आणि हे परचेस शब्द लक्षात ठेवायचा, जिथं परचेस असेल तिथं काय असणार आहे तुमचा इनपुट टॅक्स असणार आहे. किती आहे रुपीज 12,500 आहे. किती आहे रुपीज 12,500 इतकं आहे. ठीक आहे, हे इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला. मग आता हे तुमचं इनपुट टॅक्स म्हणजेच काय असते, ITC असते आहे का नाही. वाटलं तर इथं लिहून टाका, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच तुमचं काय असते, हे देअरफॉर म्हणून लिहा. देअरफॉर इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच तुम्ही ब्रॅकेटमध्ये ITC लिहा इज इक्वल टू तुमचं काय असणार आहे रुपीज, म्हणजे जे तुमचं इनपुट टॅक्स असते ते तुमचं काय असते ITC असते 12,500. बरोबर आहे. त्याच्यानंतर GST पेएबलचा फॉर्म्युला लिहायचा आहे. देअरफॉर GST पेएबल इज इक्वल टू काय असते तुमचं आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स किंवा ITC लिहिलं तरी चालते. शॉर्टमध्ये ITC लिहून टाका. ITC इज इक्वल टू आउटपुट टॅक्स तुमचा किती आहे रुपीज, किती आहे रुपीज 14,750 मायनस तुमचा रुपीज किती आहे 12,500. आता याचं सबट्रॅक्शन करून घ्या. सबट्रॅक्शन केल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे पहा. तर हा 0मधनं 0 गेला तर 0, सरळ इथं करून टाकतो. 0मधनं 0 गेला तर 0. त्याच्यानंतर ह्या 5मधनं पुन्हा 0 गेला तर तुमचा 5 राहिला. त्याच्यानंतर ह्या 7मधनं हा 5 गेला तर 2 राहिला. ह्या 4मधनं हा 2 गेला तर तुमचा 2 राहिला. 1मधनं 1 गेला तर 0 राहिला. म्हणजे किती आलेलं तुमचं रुपीज 2,250. रुपीज 2,250 हे काय असणार आहे तुमचं GST पेएबल असणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं इथं क्वेश्चन सॉल्व करून झालेलं आहे. पण लास्टला काय करायचं, चला तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे, पण लास्टला एक स्टेटमेंट लिहित चालायचं आहे का नाही. मग काय लिहिणार तुम्ही, ITC जी जितकं आहे तुमचं लिहा. ITC क्लेम्ड बाय नजमा इज असं स्टेटमेंट लिहून टाका लास्टला. ITC क्लेम्ड बाय नजमा इज किती आहे तुमचा ITC रुपीज 12,500. आणि त्याच्यानंतर GST पेएबल बाय नजमा नजमा फर्म इज रुपीज 2,250 असं लिहित चला लास्टला. त्याच्यामुळे एक्झामिनर काय करणार, एक्झामिनरला घाई असते. घाई म्हणजे त्याला भरपूर सारे कामं असतात, त्याच्यामुळे त्यांना पटपट आन्सर कॉपी तुमच्या चेक करण्याचा प्रयत्न करते. जर तुम्ही लास्टला फायनल आन्सर लिहिल्याच्यानंतर तुम्ही असं एकदम अंडरलाईन करायचं लास्टला, त्याला बॉक्समध्ये टाकायचं. जर लिहिलं तर त्याचं काम सोपं होते. त्यामुळे तो न थांबता पटपट तुम्हाला मार्क देऊन टाकतो. एखाद्या वेळेस तुमची छोटी मोठीमध्ये चूक जरी झाली असली तरी त्याचं लक्ष जाणार नाही. जर तुम्ही लिहिले नसेल तर मग त्याला शोधत बसलावं लागणार. हा मग असा क्वेश्चन असं, हा ITC इथं लिहिलेला आहे या व्यक्तीनं ITC, ठीक आहे 1 मार्क भेटला. त्याच्यानंतर GST पेएबल इथं लिहिलेलं आहे, फॉर्म्युला लिहून इथं लिहिलेलं आहे 1 मार्क भेटला. हा 1 1 1 2 असं त्याला शोधावं लागणार आहे, वेळ लागणार आहे. मग लास्टला जर तुम्ही लिहिल्या तर तो सरळ हे बघणार नाही, सरळ राईट करणार आहे, 2 मार्क देणार आहे. त्यामुळे तुम्हाला आरामशीर मार्क मिळून जातील. ठीक आहे. तर ह्या काही काय आयडिया आहेत, ठीक आहे, स्मॉल आयडिया आहेत. ह्या तुम्ही काय केल्या पाहिजे, फॉलो केल्या पाहिजे मार्क्स मिळवण्यासाठी. ठीक आहे. तर चालतं. त्याच्यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन नंबर आपला किती आहे, क्वेश्चन नंबर 3. पहा क्वेश्चन नंबर 3 थोडासा मोठा आहे, तर पाहूया आपण व्यवस्थित. तर आमिर एंटरप्राइज आहे. परचेस्ड चॉकलेट सॉस बॉटल्स. ठीक आहे. परचेस करू दे आपल्याला, काय देणं घेणं काय खरेदी केले ते. तर हे काय आहे याच्यामध्ये, परचेस्ड आमिर एंटरप्राइज परचेस्ड चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड GST
पेड GST खरेदी केल्याच्या नंतर GST त्यांनी किती दिलेला आहे, ₹3800. म्हणजे काय झालेलं त्याचा ITC झाले, इनपुट टॅक्स क्रेडिट झालेलं आहे, कारण त्याने पेड केलेलं आहे कोणाकडनं तर खरेदी केलं असेल. ठीक आहे. ही सोल्ड, मग खरेदी केल्यानंतर तो विकणार. ही सोल्ड दिस बॉटल्स टू अकबारी ब्रोज नावाच्या व्यक्तीला सोल्ड केले. ठीक आहे. अँड कलेक्टेड GST ₹4100. त्याने पहिल्यांदा परचेस केलेला आहे चॉकलेट सॉस बॉटल्स आणि त्याच्यावर GST दिलेला आहे ₹3800. 3800 त्याचा ITC झालेला आहे आणि हे म्हणजे इनपुट टॅक्स आहे तोच ITC असतो आणि हा आउटपुट टॅक्स आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामधला जो डिफरन्स असतो तो GST पेएबल असतो. त्याच्यानंतर त्यांनी कोणाला विकलेला, अकबारी ब्रोजला. ठीक आहे. मयंक फूड कॉर्नर नावाचं एक दुसरा आलेला आहे. ठीक आहे. मयंक फूड कॉर्नर परचेस्ड दीज बॉटल्स फ्रॉम अकबारी ब्रोज. ह्या अकबारी ब्रोजकडनं आता मयंक फूड कॉर्नरनं काय केलेले ते काय केलेलं आहे, खरेदी केलेली आहे. अँड पेड GST ऑफ ₹4500. फाइंड द अमाऊंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग. हे महत्त्वाचं आहे. अमाऊंट ऑफ GST तर पेएबल काढायचंच आहे, पण ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग. अँड हेन्स फाइंड पेएबल CGST अँड SGST. ठीक आहे. हे पण काढायचं आहे. तर क्वेश्चन थोडासा मोठा होणार आहे. पहा सोल्युशन पहा. इथं काय आहे, ट्रेडिंग चेन लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला. ट्रेडिंग चेन काय आहे काय नाही पहा. हेअर असं लिहू शकता, हेअर ट्रेडिंग चेन असं लिहू शकता. हेअर ट्रेडिंग चेन इज. ट्रेडिंग चेन काय आहे लक्षात घ्या. मी तच लिहितो, आपल्याकडे जागा कमी आहे. तर पहिल्यांदा काय आहे तुमचं आमिर एंटरप्राइज आहे. ह्याला बॉक्समध्ये लिहितो मी. काय आहे पहिल्यांदा तुमचं आहे आमिर एंटरप्राइज. का आहे आमिर एंटरप्राइज. ठीक आहे. आमिर एंटरप्राइज काय करते, कोणाला विकते, हे आमिर एंटरप्राइज विकते. कोणाला विकते पहा इथं. ठीक आहे. सॉस बॉटल्स अँड पेड GST. ठीक आहे. ही सोल्ड दिस बॉटल्स टू द अकबारी ब्रोज. तर कोण आहे इथं, अकबारी ब्रोज. ठीक आहे. अकबारी ब्रोज आणि त्याच्यानंतर कलेक्टेड GST. ठीक आहे. मयंक फूड कॉर्नर. त्याच्यानंतर अकबारी ब्रोज कोणाला विकल्या जाते, हे यांना विकतात. कोणाला विकतात इथं लिहितो मी, मयंक फूड कॉर्नर. कोण आहे, मयंक फूड कॉर्नर. ठीक आहे. हे अकबारी ब्रोज कोणाला विकतात, मयंक फूड कॉर्नरला विकतात. म्हणजे अशा प्रकारची का आहे, ही एक ट्रेडिंग चेन आहे. म्हणजे कोण कोणाला विकते. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा हे ट्रेडिंग चेन इज असं लिहिल्याच्या नंतर हे तुम्ही काय करा, खाली लिहा तुमच्या नोटबुकमध्ये. फक्त माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे इथे लिहिले. हे लिहा, त्याच्यानंतर हे खाली. आमिर एंटरप्राइजेस कोणाकडनं तरी खरेदी करते आणि त्यांनी GST काय दिलेलं आहे, रुपीज काय दिलेला आहे, 3800 दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आमिर एंटरप्राइजेस म्हणजे ITC हा 3800 झालेला आहे कोणासाठी, आमिर एंटरप्राइजेससाठी. आणि त्याच्यानंतर हा याला विकल्याच्या नंतर आउटपुट टॅक्स असेल त्याचा. ठीक आहे. कितीला विकतो तो, 4100ला विकतो अकबारी ब्रोजला. ठीक आहे. त्याच्यानंतर अकबारी ब्रोज पण ह्या मयंकला विकतो. अशा प्रकारची ही काय आहे, ट्रेडिंग चेन आहे. तर आपण वन बाय वन क्वेश्चन पाहूया, कारण हा क्वेश्चन थोडासा मोठा आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण आमिर एंटरप्राइजसाठी सगळ्या गोष्टी करूया. फॉर आमिर एंटरप्राइज वाटलं तर लिहू शकता. कारण याच्यात 2-3 व्यक्ती आहेत, त्यामुळे पहिल्याचं काढूया. फॉर आमिर एंटरप्राइज. ह्याच्यासाठी आता पहिल्यांदा आपण आमिर एंटरप्राइजसाठी काय काढणार आहे, आउटपुट टॅक्स काढायचं आहे. आउटपुट टॅक्स काढणार आहे आपण त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपण इनपुट टॅक्स पण काढणार आहे आणि GST पेएबल काढायचं आहे. ह्याच्यासाठी काय काढायचं, इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स, GST पेएबल, CGST आणि SGST एवढं आमिर एंटरप्राइजसाठी काढून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपण काय काढून घ्या इथं, इनपुट टॅक्स. काही काढू शकता तुम्ही, आउटपुट टॅक्स काढू शकता, इनपुट टॅक्स काढू शकता, काही काढू शकता, असं काही नाही आहे. मी तर 1 नंबर टाकून काढतो. काय काढूया आपण, इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स काढू वाटलं तर. ठीक आहे. आउटपुट टॅक्स काढूया. ठीक आहे. आउटपुट टॅक्स म्हणजे काय असते आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. टॅक्स आहे का नाही, टॅक्स कलेक्टेड आहे का नाही, टॅक्स कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल. आउटपुट टॅक्स काय असते, टॅक्स कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल. आता एवढं आपल्याला लिहित बसणार आहे कारण हा क्वेश्चन मोठा होत जातोय. ठीक आहे. टॅक्स कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल, किंवा वाटलं तर तुमच्या क्लॅरिटीसाठी मी वाटलं तर लिहून पण दाखवतो आहे का नाही. आउटपुट टॅक्स का असणार आहे, म्हणजे हा आमिर एंटरप्राइजनं खरेदी केलेला आहे आणि त्याच्यानंतर आमिर एंटरप्राइज जेव्हा विकतो
त्याच्यानंतर त्याच्याकडनं टॅक्स कोणाला विकतोय, सोल्ड दिस बॉटल्स टू अकबारी ब्रोज, म्हणजे अकबारी ब्रोजकडनं जो टॅक्स कलेक्ट करतो त्याचा तो आमिरचा काय आहे, आउटपुट टॅक्स आहे. म्हणजे सरळ वाटलं तर लिहू शकतो मी, टॅक्स कलेक्टेड फ्रॉम अकबारी ब्रोज, हे जो असेल ते वाटलं तुम्हाला सोपं जाऊ म्हणून लिहिलेलं. ठीक आहे. आउटपुट टॅक्स म्हणजे टॅक्स कलेक्टेड फ्रॉम अकबारी ब्रोज, ज्याच्याकडनं अकबारी ब्रोजकडनं टॅक्स कलेक्ट केलेला आहे तो आमिर एंटरप्राइजसाठी काय आहे, तो आउटपुट टॅक्स आहे. तो किती आहे मग, अकबारी ब्रोज अँड कलेक्टेड GST ऑफ ₹4100 किती आहे तुमचा, रुपीज इज इक्वल टू किती आहे, ₹4100. तो अकबारी ब्रोजकडनं किती हे करतो, ₹4100 GST कलेक्ट करतो. आता इनपुट टॅक्स तुमचा म्हणजे जेवढ्याला तो का आमिर एंटरप्राइजनं खरेदी केले तो झाला त्याचा इनपुट टॅक्स. तर इनपुट टॅक्स त्याला लिहायची काय गरज नाही आहे का नाही, म्हणजे ज्या याला रकमेला आहे का नाही, म्हणजे खरेदी केलं आहे का नाही, आणि एखाद्या म्हणजे हा आमिर एंटरप्राइजनं खरेदी केलेला आहे, म्हणजे कोणाकडनं खरेदी केलं इथं दाखवलं नाही त्यांनी, कोणाकडनं तरी होलसेलरकडनं कोणातरी खरेदी केलं असेल, ज्याच्याकडनं खरेदी केलं आहे, जेवढ्या रुपयाला खरेदी केला आणि त्याच्यावर जेवढा GST दिला आहे त्याच्यासाठी तो इनपुट टॅक्स झालेला. आता इनपुट टॅक्स रुपीज सरळ काय लिहाय तुम्ही इथं, ₹3800 हा काय झालेला इनपुट टॅक्स झालेला आहे. कोणासाठी, आमिर एंटरप्राइजसाठी आहे इनपुट टॅक्स. कारण ह्या आमिर एंटरप्राइज आहे का नाही, आमिर एंटरप्राइज परचेसर, जिथं परचेसर आहे का नाही तिथं आमिर एंटरप्राइज परचेसर जिथं असतो तिथं इनपुट टॅक्स असते. म्हणजे आमिर एंटरप्राइज परचेसर चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड GST ऑफ ₹3800 हे झाला तुमचं काय आहे इनपुट टॅक्स. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला आउटपुट टॅक्स माहीत आहे, इनपुट टॅक्स माहीत आहे. आता GST पेएबल काढू शकता तुम्ही. GST पेएबल बरोबर सरळ तुमचं म्हणजे ITC काढायला सांगितले का तुम्हाला, ITC म्हणजे इनपुट टॅक्स म्हणजे सरळ याला देअरफॉर वाटलं तरी तसं लिहून टाका, देअरफॉर ITC इज इक्वल टू ₹3800. टेन्शन नको, जर सांगितलं असेल तरी ठीक आहे, नाही सांगितलं असेल तरी तुमचं काय ठीक आहे ITC. त्याच्यानंतर GST पेएबल म्हणजे GST पेएबल बाय आमिर एंटरप्राइज. ठीक आहे. GST पेएबल म्हणजे काय, सरळ GST पेएबल बाय आमिर एंटरप्राइज असणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. मग तुम्ही हे काय करा, टाका याच्यामध्ये सरळ GST पेएबल इज इक्वल टू काय असते तुमचं फॉर्म्युला, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स किंवा ITC लिहू शकता. सरळ ITC लिहून टाका. इनपुट टॅक्स म्हणण्यापेक्षा शॉर्टमध्ये ITC इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, इथंच लिहू शकता, वाटलं तर खाली लिहितो मी इथं लिहिण्यापेक्षा. ठीक आहे. तर तुमचा आउटपुट टॅक्स किती आहे, आउटपुट टॅक्स आहे तुमचा ₹4100. किती आहे, ₹4100 मायनस रुपीज किती आहे तुमचा इनपुट टॅक्स किती आहे, ITC किती आहे, ₹3800. ह्याचं सबट्रॅक्शन करा तर रुपीज किती मिळणार आहे, हे 0मधनं 0000 त्याच्यानंतर आहे का नाही 41मधनं जर 38 गेला तर तुमचा किती राहील, 3 राहील. म्हणजे ठीक आहे, 3 म्हणजे ₹300 हे तुमचं का आहे GST पेएबल. आता हे GST पेएबल बाय आमिर एंटरप्राइजेस का आहे ₹300 हे GST पेएबल आहे. आता तुम्ही याचा CGST आणि SGST काढू शकता. काय काढायला सांगितलं, फाइंड द अमाऊंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज. म्हणजे हे आपण GST पेएबल काढलेलं आहे अँड हेन्स फाइंड GST पेएबल CGST आणि SGST पण काढायचं आहे. आता हे तर काढलेलं आहे, तर CGST आणि SGST तुम्हाला सरळ काढता येईल. आता मी काय करतो, इथंच काढतो. ठीक आहे. आपण हे मी मिटवतो आणि आपण इथं काढूया. ठीक आहे. तर सरळ तुम्हाला एवढी जागा घेतो मी इथं पहा. तर इथं सरळ आपल्याला काय काढायचं, CGST इज इक्वल टू आहे का नाही, CGST पेएबल इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, CGST पेएबल इज इक्वल टू GST पेएबल अपॉन 2 किंवा सरळ CGST लिहिले तरी चालते, कारण सगळ्यांना माहीत आहे हे फॉर्म्युला, सगळ्यांना माहीत आहे, सगळं माहीत आहे. ठीक आहे. इज इक्वल टू काय असणार आहे, GST पेएबल तुमचा रुपीज किती आहे, ₹300. ₹300ला 2 डिवाइड करा, रुपीज किती येते 150. हे 150 काय आहे तुमचा CGST पेएबल आहे. मग SGST पेएबल का असणार आहे तुमचा, तेवढंच असणार आहे. SGST पेएबल इज इक्वल टू CGST पेएबल इज इक्वल टू सरळ लिहून टाका
150. आता काढत बसू नका कारण क्वेश्चन लेंदी आहे. म्हणजे तुमचा SGST आणि CGST सेम असतो. CGST काढला ₹150 150 आलेला आहे, तर तुमचा SGST पण रुपीज किती येणार आहे 150 येणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. म्हणजे आपण आमिर एंटरप्राइजसाठी सगळंच काढलेलं आहे. आपण काय काढलेलं आहे आमिर एंटरप्राइजसाठी आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स, GST पेएबल, CGST काढलेला आहे, SGST पण काढलेला आहे. आता हे आमिर एंटरप्राइजसाठी झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण कोणासाठी काढूया अकबारी ब्रोजसाठी काढून टाकूया. आपण कोणासाठी काढायचं आता अकबारी ब्रोजसाठी काढायचं. आता हे मी मिटवतो. त्याच्यानंतर परत सरळ काय असणार आहे हे आपण एवढं मिटू, यालाच करेक्शन करतो मी. तुम्ही वेगळं लिहायचं आहे. फॉर कोणासाठी असणार आहे अकबारी ब्रोज. ठीक, फॉर अकबारी ब्रोज. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी आउटपुट टॅक्स म्हणजे टॅक्स कलेक्टेड फ्रॉम अकबारी ब्रोजसाठी काढतोय. तर हा अकबारी ब्रोज कोणाकडनं टॅक्स कलेक्ट करणार आहे आमिरसाठी. आमिर हा याच्यापासून अकबारीपासून कलेक्ट केला होता टॅक्स. तर हा अकबारी कोणाकडनं कलेक्ट करणार आहे मयंक फूड कॉर्नरकडनं. मग इथं काय असणार आहे मयंक फूड कॉर्नर आणि ही अमाऊंट पण चेंज होईल. ठीक आहे, तर मी इथं लिहितो काय येणार आहे मयंक फूड कॉर्नर. काय असणार आहे मयंक फूड कॉर्नर. ठीक आहे, टॅक्स कलेक्टेड फ्रॉम मयंक फूड कॉर्नर. मग आउटपुट टॅक्स इज इक्वल टू टॅक्स कलेक्टेड फ्रॉम मयंक फूड कॉर्नर. तर काय आहे मयंक फूड कॉर्नर परचेस्ड दिस बॉटल्स फ्रॉम अकबारी ब्रोज अँड पेड GST ऑफ ₹4500. किती दिलेलं आहे त्याने ₹4500. म्हणजे हे कोणाला दिलेलं आहे 4500 अकबारी ब्रोजला दिलेलं आहे अकबारी ब्रोजला. ठीक आहे, मयंक फूड कॉर्नरना. म्हणजे पहा इथं वाचा टॅक्स कलेक्टेड फ्रॉम मयंक फूड कॉर्नर. इथं वाचून घ्या तुम्ही सरळ कळते. मयंक फूड कॉर्नर परचेस्ड दिस बॉटल्स फ्रॉम अकबारी ब्रोज अँड पेड GST ऑफ ₹4500. हे कळलं तुम्हाला सरळ. ठीक आहे, इथपर्यंत आता कळलं असेल. त्याच्यानंतर इनपुट टॅक्स किती असणार आहे इनपुट टॅक्स हे बाकीचं चेंज होईल. ठीक आहे, इनपुट टॅक्स. तर इनपुट टॅक्स किती असणार आहे हे ही सोल्ड दिस बॉटल्स टू अकबारी ब्रोज अँड कलेक्टेड GST और ₹4100. आता हे 4100 का आहे 4100 अकबारी ब्रोजसाठी काय आपलं अकबारी ब्रोजसाठी काय आहे इनपुट टॅक्स आहे. किती आहे ₹4100 हे इनपुट टॅक्स. कळलं असेल तुम्हाला बरोबर आहे. लक्षात घ्यायचं हा इनपुट टॅक्स हा कोणासाठी आमिर एंटरप्राइजसाठी इनपुट टॅक्स होता आणि हा आउटपुट टॅक्स होता कोणासाठी आमिर एंटरप्राइजसाठी. आता हा ₹41 म्हणजे हा 4100 आउटपुट टॅक्स कोणासाठी होता आमिर एंटरप्राइजसाठी. पण आता हाच 4100 अकबारी ब्रोजसाठी का आहे इनपुट टॅक्स आहे. मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चनमध्ये तेच सांगत होतो तुम्हाला. इथं कळलं नसेल तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल. म्हणजे एखाद्यासाठी तो इनपुट टॅक्स असेल तो सेम टॅक्स का आहे आउटपुट टॅक्स राहू शकतो. म्हणजे हा ₹4100 हा आउटपुट टॅक्स होता आमिर एंटरप्राइजसाठी. पण हा ₹41 हा इनपुट टॅक्स आहे कोणासाठी आता अकबारी ब्रोजसाठी. ठीक आहे, अकबारी ब्रोजसाठी का आहे इनपुट टॅक्स आहे. इनपुट टॅक्स कळलेलं आहे तुम्हाला कारण ह्या अकबारी ब्रोजनं मयंक फूड कॉर्नरला जास्त पैशाला विकलेला आहे ना. कारण जेव्हा मग हा कमी पैसे आहेत. ठीक आहे, 4100 म्हणजे त्याने अकबारी ब्रोजनं 4100 दिलेलं आहेत कोणाला आमिर एंटरप्राइजला दिलेला आहे टॅक्स. पण त्याने विकलेला आहे मयंक फूड कॉर्नरला ₹40 विकलेलं नाही म्हणजे एवढा टॅक्स कलेक्ट केलेला आहे ₹4500. बरोबर आहे. मग हे तुम्ही काय काढू शकता GST पेएबल बरोबर काढून टाकायचं. GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स तुमचा किती आहे ₹4500 मायनस ₹4100. ह्याच्यामध्ये म्हणजे सबट्रॅक्शन करा तुम्हाला येऊन जाईल भेटून जाईल. पहा सोडवा हे सोडवल्याच्या नंतर तुम्हाला भेटून जाईल किती आहे. म्हणजे हा ठीक आहे ह्या 500मधनं जर 100 गेला तर तुमचा 400. ठीक आहे, म्हणजे हा 4मधनं 4 गेला तर 0 राहील. म्हणजे 4500मधनं 4100 गेला तर सरळ तुमचा किती राहील रुपीज किती असणार आहे ₹400. म्हणजे GST पेएबल ₹400 आलेला आहे. मग हे तुमचा फॉर्म्युला CGST पेएबल म्हणजे काय CGST पेएबल बाय अकबारी ब्रोज असणार आहे. सरळ पण तेवढं मोठं लिहू शकत नाही आपण शॉर्टमध्ये लिहायचं. CGST पेएबल इज इक्वल टू फॉर्म्युला तोच असणार GST पेएबल अपॉन 2. आता ही रक्कम तेवढी चेंज होईल. ही रक्कम काय होणार आहे तुमची चेंज होणार आहे. पहा इथं किती असणार आहे तुमचं हे पण चेंज होणार आहे. तर हे किती असणार आहे तुमचं इज इक्वल टू तुमचं ₹400 अपॉन 2. तर इज इक्वल टू ₹200 येणार आहे. रुपीज किती येणार आहे 200 आणि इथं पण ₹200 येणार आहे ₹200. ठीक आहे, म्हणजे हे कोणासाठी झालेलं आहे ₹200
GST पेएबल आहे का नाही, CGST पेएबल ₹400 म्हणजे GST तुमचा 400 आहे, त्याचे हाफ काय असतो तुमचा CGST आणि HGST पण त्याचा काय असतो तुमचा हाफ असतो. हे कोणासाठी आहे, अखबारी ब्रोज. म्हणजे अखबारी ब्रोज काय करणार आहे, टोटल GST कलेक्ट करणार आहे. कोणाला विकून मयंक फूड कॉर्नरला ते काही सामान विकणार आहे आणि त्याच्याकडनं ₹400 टोटल GST कलेक्ट करणार आहे. म्हणजे टोटल म्हणजे याचा इनपुट टॅक्स हे करून आहे का नाही, आणि हा मग गव्हर्नमेंटला देणार आहे. त्याच्यातला कोणा गव्हर्नमेंटला किती देणार आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट. CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला ₹200 देणार आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटला तो किती देणार, ₹200 इतका देणार आहे. म्हणजे तुम्हाला हे इतकं कळलं असेल अखबारी ब्रदर्ससाठी. ठीक आहे. मग हे जर तुम्हाला जर ह्याच्या फॉर्मॅटमध्ये जर लिहायचं असलं, तुम्ही जर ह्याला जर याच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल, एक चार्ट बनवायचं असेल तर ते चार्टच्या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकता. स्टेटमेंट वगैरे बनवा म्हणलं का नाही, त्यांनी काय म्हणले, फाइंड द अमाऊंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड पेएबल CGST आणि HGST. ते चार्ट वगैरे तुम्हाला बनवायची काही गरज नाही. जर बनवलं तरी चालेल, ते ठीक आहे. तर तुम्ही लिहू शकता. त्याच्यामध्ये काय लिहू शकता, कंपनी, आमिर एंटरप्राइज आणि अखबारी ब्रदर्स, GST पेएबल, CGST पेएबल, HGST पेएबल जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. तर ते काही गरज नाही, तुम्हाला वाटलं तर तुम्ही करायचं असेल तर करू शकता. स्टेटमेंट ऑफ GST, CGST आणि GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग असं लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. वाटलं तर ते मी बनवून दाखवतो इथं तुम्हाला. ठीक आहे. हे मिटवतो. तुम्हाला व्हॅल्यू तर माहीत आहेत सगळ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारचा चार्ट बनवू शकता. इथं तुमच्या याच्यामध्ये दिलेला पण आहे. हा एवढं मिटून टाकतो मी. ठीक आहे. हे इथं चार्ट बनवू आपण. वाटलं हे बनवायची काही गरज नाही. पहा कंपनी, इथं अशा प्रकारचं काय करू शकता, कंपनी चार्ट कसा बनवू शकता, कंपनीचं नाव. ठीक आहे. कंपनी त्याच्यानंतर कंपनीमध्ये तुमच्या कोणत्या कोणत्या कंपनी आहेत पहा. ह्याच्यामध्ये कंपनी, त्याच्यानंतर GST पेएबल टाका, GST पेएबल. त्याच्यानंतर तुमचा CGST पेएबल. म्हणजे जर हे चार्ट बनवलं तर ठीक आहे, असं बनवा असं काही नाही. CGST त्याच्यानंतर HGST पेएबल, HGST पेएबल. ठीक आहे. GST पेएबल, HGST पेएबल. ठीक आहे. कंपनीचं नाम काय, पहिल्यांदा आमिर एंटरप्राइज. त्याच्यानंतर दुसरं का आहे तुमचं अखबारी ब्रोज. ठीक आहे. त्याच्यानंतर अखबारी ब्रोज आणि त्याच्यानंतर तुमचं काय अखबारी ब्रोज. त्याच्यानंतर आपल्याला हे काढायची गरज नाही, मयंक फूड कॉर्नर, कारण मयंक फूड कॉर्नर आपल्याकडेच ठेवलेला आहे. तो काय म्हणजे तोच मयंक फूड. आपल्या क्वेश्चनमध्ये मयंक फूड कॉर्नर काय आहे, कंझ्युमर आहे. मयंक फूड कॉर्नर काय आहे, कंझ्युमर आहे. त्याने कोणाला विकलं याचं काही दिलेलं नाही, त्याच्यामुळे लास्टला तो कंझ्युमर आहे. मग आपण टोटल काढू शकतो इथं लास्टला. हे दोघंच जण आहेत आपल्याकडं. मग लास्टला इथं आपण टोटल काढू शकतो. टोटल पहा, GST पेएबल हा आमिर एंटरप्राइजचं आपण बघितलं होतं तुमच्या क्वेश्चन याच्यामध्ये बुकमध्ये. पहा टोटल GST आमिर एंटरप्राइज किती पे करणार होता, 300 होता. तर याच्या हाफ CGST हाफ असतो, HGST हाफ असतो. तर रुपीज किती असणार आहे, 150 असणार आहे आणि हे पण ₹150 असणार आहे. ठीक आहे. हे मी मिटून टाकतो, इथं आपल्याला जागा लागणार आहे. ठीक आहे. आता हे सगळ्या किमती मला माहीत झालेल्या आहेत, तर आपल्याला हे 150. त्याच्यानंतर अखबारी ब्रोज GST पेएबल किती आत्ताच काढला होता, ₹400 तुमच्या नोटबुकमध्ये बघा. आणि CGST पेएबल आत्ताच काढलेला आहे, तिथं ₹200 आहे. का आहे ₹200 आणि हे पण तुमचं 200 आहे. का आहे HGST आणि CGST पेएबल. आता ह्याचं टोटल किती असणार आहे, ₹300 आणि ₹400 तुमचं टोटल किती येणार आहे, तुमचं 700 येणार आहे. आणि ह्याचं जर टोटल केलं CGST पेएबल किती असणार आहे, 200 + 150 किती ₹350 असणार आहे. म्हणजे ह्याच्या हाफच होणार आहे सरळ आणि हे 350. तर अशा प्रकारचा हा तुमचा चार्ट बनलेला आहे. चार्ट बनवायची काही गरज नाही, पण ठीक आहे. चला चार्ट बनवलं तर थोडंसं सुटसुटीत दिसेल आणि एक्झामिनरला पण भारी वाटेल, त्यासाठी आपण हा चार्ट बनवून दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा हा क्वेश्चन सोडून झालेला आहे. त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 क्वेश्चन नंबर असे 3 क्वेश्चन आहेत. ते आपण काय करूया, नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण इथंच थांबूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा. ठीक आहे. थँक्यू.